राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने आगामी निकाय चुनाव के लिए भाजपा की पूरी तरह तैयार रहने का दावा किया है। सोमवार को नागपुर में पत्रकारों से बात करते हुए बावनकुले ने कहा कि संगठन पर्व पूरा हो चुका है। आज या कभी भी चुनाव होते हैं तो भाजपा मजबूती के साथ चुनाव लड़ेगी। राज्य चुनाव आयोग से जल्द चुनाव की मांग करते हुए बावनकुले ने कहा कि चुनाव नहीं होने से आम जनता में असंतोष है। राज्य सरकार ने आयोग को चुनाव संपन्न कराने के लिए सभी संसाधन उपलब्ध कराए हैं, इसलिए जल्द से जल्द चुनाव होना चाहिए। वहीं राजस्व विभाग में जल्द कई महत्वपूर्ण निर्णय लेने की बात कहते हुए बावनकुले ने कहा कि जल्द ही विभाग देश का नंबर 1 मंत्रालय बनेगा। कुठलीही नियुक्ती अडली नाही। 80 जिल्हे पूर्ण झाले, 1232 तालुके पूर्ण झाले, 1 लक्ष बूथ पूर्ण झाले आहे, 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता झाली आहे, 1 लाख जवळपास सक्रिय सदस्यता झाली आहे। आता प्रदेश अध्यक्षाचा निर्णय लवकरच होईल, कारण आमच्याकडे आता संघटन पर्व पूर्ण झाला आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा। उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे, महायुती तयार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जर संपूर्ण सारांश बघितला तर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, कारण त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे। तशी तयारी राज्य सरकारची आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे। 13,000 पदाच्या निवडणुका आहे, त्यामुळे 13,000 नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होईल। 13,000 नवीन नेतृत्व तयार होतील, जिल्हा परिषदचे मेंबर होतील, पंचायत समिती होतील, नगरसेवक होतील, महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर येतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदच्या निवडणुका होईल। त्यामुळे एक मोठा महाराष्ट्रामध्ये ही जे गॅप पडलेली आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही। आता प्रशासकीय राज्य आहे, जोपर्यंत लोकप्रतिनिधींचे इन्व्हॉल्वमेंट विकासाच्या कामात राहणार नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही।